सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. कोल्हापूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला किल्ल्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. मात्र पन्हाळ्याचा इतिहास 12व्या शतकातील शिलाहार राजा भोज दुसरा याच्यापासून सुरू होतो. पुढे यावर यादव, बहमनी आणि आदिलशाहीची सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमुळे या किल्ल्याला सुवर्ण इतिहास लाभला. 1660 मध्ये जेव्हा सिद्धी जोहरने किल्ल्याला वेढा घातला होता तेव्हा महाराजांनी गनिमी काव्याने केलेली सुटका आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत दिलेला प्राणांचा बलिदान हा थरार याच किल्ल्याशी जोडलेला आहे. किल्ल्यावर आजही इतिहासाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे सुस्थित अंबरखाना हे धान्य कोठार असून यात गंगा, यमुना आणि सरस्वती नावाच्या 3 कोठारांचा समावेश होतो. सज्जा कोठी जिथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वास्तव्य होते. 3 दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य आणि भक्कम असा प्रवेशद्वार आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा, त्यांच्या शौर्याची आठवण करून देणारा भव्य पुतळा येथे आहे. अंधारबाव शत्रूला पिण्याच्या पाण्यात विष कालवता येऊ नये म्हणून केलेली ही एक गुप्त विहीर आहे. पावनखिंड किल्ल्यापासून काही अंतरावर असलेली ही खिंड बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची आणि बलिदानाची साक्षीदार आहे. तीत आहेत. पन्हाळा हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून एक थंड हवेचे ठिकाणही आहे. इथली नागमोडी वलणे, धुक्यात हरवलेला परिसर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतो. विशेषतः पावसाळ्यात पन्हाळ्याचे सौंदर्य अधिकच खुलते.